रौनक, ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडलेली आहे, कुठेतरी त्यांनी सरकारचं या कारवाईबद्दल किंवा सैन्याचं या कारवाईबद्दल अभिनंदन तर केलंच आहे, मात्र सरकारचे सुद्धा कान टोचले आहेत. निश्चितपणे मुख्यतः जर आपण बघितलं तर राज ठाकरेंची जी प्रतिमा आहे ते रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर मुख्यतः पंतप्रधानांचे जे कार्यक्रम दिसत होते त्यावर निश्चितपणे विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे. मात्र आपण जर बघितलं तर पंतप्रधान मोदींची स्टाईल राहिलेली आहे, कोण त्यांच्यावर कशा पद्धतीने टीका करतात याच्याकडे फारसं मोदी कधी लक्ष देताना पाहायला मिळत नाही. त्यांना जे काम करायचं आहे ते न बोलता करतात आणि आपण पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी काही दिवसांपूर्वी NSA सोबत त्यासोबत आर्मी चीफ सोबत जी बैठक केली होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट निर्देश दिले होते की आता संपूर्ण जी कारवाई करायची त्याचे पूर्ण अधिकार आपल्या सैन्याला दिले होते आणि मुख्यतः तशा स्वरूपाची कारवाई जी अपेक्षित सरकारला होती त्या स्वरूपाची कारवाई आज आपल्या सैन्याने पाकिस्तानमध्ये केलेली आहे. मुख्यतः या जी प्रेस कॉन्फरन्स आता थोड्या वेळापूर्वी झाली त्याचं जर विश्लेषण केलं तर 3-4 महत्वाचे पॉइंट्स इथे पाहायला मिळतात. सगळ्यात महत्वाचं की कारवाई अजूनही सुरू राहणार आहे अशा स्वरूपाची एक माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेली आहे. म्हणजे हे दी एंड आहे असं समजायला हरकत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा जो इथे प्रकाशाने लक्षात येतं की पाकिस्तानमध्ये जाऊन पहिल्यांदा भारताने हे कबूल केलं की पाकिस्तानमध्ये जाऊन अशा स्वरूपाची कारवाई जी आहे ती भारताने केलेली आहे. कारण जी माहिती प्रेस कॉन्फरन्स मध्ये देण्यात आली 100 किलोमीटर आतमध्ये जो दहशतवाद्यांचा अड्डा होता तिथे जाऊन ही सर्जिकल स्ट्राईक जी आहे ती करण्यात आलेली आहे. दुसरं विशेष महत्वाचं म्हणजे अनेक जे प्रेस आहे पाकिस्तानमधले जे प्रेस आहेत त्यांच्या वतीने एक दावा केला जातोय की भारतीय हेलिकॉप्टर्सला देखील तिथे पाडण्यात आलेला आहे. अशा स्वरूपाचा जो दावा केला जातो आहे तो त्यावर भारताने कुठलेही स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे त्या संदर्भातली जी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला आहे त्या संदर्भात कुठलं सध्या माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली नाहीये. दुसरं महत्वाचं की मस्जिदांवर कुठलेही हल्ले केलेले नाहीये. एक अशा प्रकारचा एक प्रोपोगंडा पाकिस्तानकडनं केला जातोय की मस्जिदांवर हल्ले करण्याचा प्रयत्न भारताने केला आहे तर असं नाही आहे. स्पष्ट परराष्ट्र मंत्र्यांनी केलेलं आहे की मुख्यतः हे जे हल्ले आहेत ते टार्गेटेड आहे. जे दहशतवादी कॅम्प होते तिथेच हे हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे कुठल्याही सिव्हिलियन्सला या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला नाहीये. टार्गेटेड हल्ले आहे आणि खूपच स्ट्रॅटेजीपूर्वक हे हल्ले करण्यात आले आहेत. विनोद, अगदी राहुल, एक मुद्दा असा आहे की आता जो रौनकच्या बोलण्यातून सुद्धा आला होता की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका कशी योग्य आहे मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून भारताने केलेला आहे. काही वेळापूर्वीच आपण चर्चेदरम्यान एक उल्लेख झाला होता की परराष्ट्र मंत्री पाकिस्तानचे इशाक दार यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की या लष्करी कारवाईनंतर भारताच्या त्यांनी असा मुद्दा मांडला होता की संयुक्त राष्ट्राच्या सनदेचं हे उल्लंघन आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग आहे. खरंच या दोन मुद्द्यांचा जर विचार केला तर भारतानं आता जी पत्रकार परिषद घेतली त्यातनं त्याच दोन मुद्द्यांचं उत्तर दिलं असं म्हणावं का? दिलंय ना, कारण UN चार्टर 31चा उल्लेख पाकिस्ताननं केलाय. 31 अन्वये एखाद्या राष्ट्रावरती, कारण LAC आणि LOC या दोन्हीच्या आतमध्ये जाऊन जेव्हा एखादं राष्ट्र स्ट्राईक करतं तेव्हा आमच्या सार्वभौमत्वावरती तो हल्ला आहे आणि UN चार्टर 31 प्रमाणे आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार असं म्हणतायत. पण ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारतानं UN चा जो दाखला दिलाय तो फार महत्वाचा आहे. UNच्या सुरक्षा परिषदेनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असताना काय म्हटलंय आताच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये, भारतानं त्याचा उल्लेख केलाय की दहशतवाद्यांना, त्यांचे आयोजक, वित्त पुरवठा करणारे आणि त्यांचे समर्थक यांना न्यायासमोर आणणं आणि त्यांना कठोर शासन करणं हे गरजेचं आहे असं जेव्हा पहलगाम इथं हल्ला झाला त्याचा निषेध करत असताना UNने म्हटलंय. आणि म्हणून भारताचे 3 शब्द अत्यंत महत्वाचे आहेत: प्रिसाईज, मेजर्ड अँड नॉन एस्केलेटरी. या 3 शब्दाच्या भोवती भारतानं आज सकाळपासून आपली सगळी जी ऑपरेशन सिंदूर 24 मिनिटात झालंय त्याची मांडणी आणि गुंफण केलेली आहे. कारण भारताला याचा पूर्ण अंदाज आहे की जर ह्या 3 शब्दाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचे आराखडे बांधले जातील, त्याचं विश्लेषण केलं जाईल तर मेजरचा काय अर्थ आहे, तर ज्या न्यायाबद्दल UN म्हणतंय की असा न्याय व्हायला हवा तोच आम्ही न्याय दिलाय. कारण तुम्ही म्हणाला होता आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता 3-4 दिवसामध्ये जे एक मत भारताच्या बाजूने अनुकूल होताना दिसलं, मुख्यत्वे अमेरिकेचे सुरुवातीचे सूर आणि नंतरचे सूर ह्याच्यामध्ये बराचसा फरक आहे. अमेरिका सुरुवातीला असं म्हणत होती की डॉट्स आम्हाला माहिती आहेत की गेल्या 3 दशकामध्ये पाकिस्तान हा डर्टी बिझनेस मध्ये आहे, त्यांनी स्वतःच मान्य केलं. पण जरी डॉट्स कनेक्ट होत नसले, म्हणजे प्रिसाईज पुरावे जरी दिले जात नसले तरी पाकिस्तानचा जो इतिहास आहे तो इतिहास पाहता भारताला स्वतःच्या भूमिकेचं
आणि स्वतःच्या हिताचं, स्वतःच्या भूमीचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा बदल गेल्या 2 दिवसामध्ये अमेरिकेच्या भूमिकेमध्ये मला दिसत होता. तोच आता युएनच्या ह्या संदर्भातला दाखला देत असताना भारताने म्हटलंय की आमच्या हिताचं रक्षण करणं हे आमचं काम आहे. आणि ते करत असताना आम्ही काय केलंय तर प्रिसाईज केलेलं आहे. ही जी आजची प्रेस कॉन्फरन्स झाली विरोध, अत्यंत प्रोफेशनल प्रेस कॉन्फरन्स होती. अगदी. नेमके पुरावे दिले. ड्रोन जे ज्याने हिट केलं त्याला ते सुसाईड ड्रोन पण असू शकतात. ते पुरावे हे या भारताच्या 3 शब्दाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. कारण आम्ही ज्यांना टार्गेट केले ते दहशतवादी आस्थापना आहे. आम्ही तुमच्या लष्करी आस्थापनावरती हल्ला केलेला नाही. आम्ही तुमच्या नागरी आस्थापनावरती हल्ला केलेला नाही किंवा तुमच्या आर्थिक हित संबंधांना बाधा येईल असं म्हटलेलं नाही. आणि म्हणून जे तिसरा शब्द आहे ना, नॉन एस्केलेटरी. आज तुम्ही चीनची प्राथमिक आलेली प्रतिक्रिया काय आहे तर चीन असं म्हणतं की ह्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भामध्ये भारतानं जी केलेली कारवाई ती दुर्दैवी आहे. दुर्दैवी हा शब्द वापरलाय. पण पुढे चीनचं असं म्हणणं आहे की कोणत्याही दहशतवादी कारवायाच्या संदर्भात आम्ही दहशतवादी कारवाई झाली त्याचा निषेध करतो. चीन असेल किंवा जागतिक पटलावरती कुणीही पाकिस्तानच्या संदर्भामध्ये विचार करत असताना पाकिस्तानचा आधीचा जो इतिहास आहे त्या इतिहासाला ते विसरून चालणार नाहीत किंवा ते विसरता येणार नाहीत असे ते सगळे 3 दशकाचे दाखले आहेत. भारतानं म्हणून हे 3 शब्द वापरलेत. मेजर्ड आहे, आम्हाला नेमकं करायचंय. नॉन एस्केलेटरी आहे, म्हणजे इथून पुढे आता जी पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची बैठक पाकिस्तानचे पंतप्रधान घेत आहेत तिथे नॉन एस्केलेटरी ह्या शब्दाचा अर्थ खूप मोठा असणार आहे. जर भारताच्या ह्या कारवाईला पाकिस्ताननं लष्करी दृष्ट्या प्रत्युत्तर दिलं तर त्या नॉन एस्केलेटरी ह्या शब्दाचा UN चार्टरमध्ये फार महत्वाचा अर्थ आहे की आम्ही कुणावरती कारवाई केली आहे ज्याच्यामुळे आमच्या देशाच्या सॉव्हरेनिटीला किंवा भविष्यातल्या दहशतवादी हल्ल्याला आधार मिळू शकला असता, बळ मिळू शकलं असतं. आणि म्हणून त्या 3 शब्दाभोवती भारताची 1:30 वाजल्यापासूनची सगळी मांडणी आहे. आता पाकिस्तानकडनं याला काय प्रतिवाद केला जातो आणि खरोखर पाकिस्तान मोठ्या लष्करी कारवायाच्या संदर्भात काही विचार करते का, त्यानंतर मात्र आता आपण अशा सीमेवरती उभा आहोत की हा संघर्ष वाढू शकतो. अगदी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा जरी लष्करी कारवाईपुरता प्रश्न मर्यादित नसला तरी याला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे भारताच्या वतीनं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं ही मांडणी केली गेलेली आहे. रौनक, हा जो मुद्दा आहे की भारतानं गेल्या काही दिवसात जर आंतरराष्ट्रीय स्तरावर जी पावलं उचलली ती पाहिली तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एशियाई विकास बँकेच्या अध्यक्षांची भेट घेतली, त्यांच्या समोर आपली भूमिका मांडली. IMFला सुद्धा पाकिस्तानला जी आर्थिक मदत दिली जाते ती रोखण्यासाठी भारतानं पावलं उचललीत आणि या पत्रकार परिषदेचा त्याचसाठी उपयोग केला जाणार आहे. पाकिस्ताननं या कारवाईच्या मुद्द्यावरून भारताविरोधात ओरड करू नये किंवा मुद्देसूदपणे त्यांची बाजू मांडू नये यासाठी भारतानं दक्षता घेतल्याचं दिसतंय. आर्थिक स्तरावर कशा पद्धतीनं कोंडी सुरू आहे भारताच्या वतीनं पाकिस्तानची ते आपण पाहतोय. या पत्रकार परिषदेतले असे कोणते महत्वाचे मुद्दे वाटतात की जे या पुढच्या काळात आर्थिकदृष्ट्या पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताच्या उपयोगाला येऊ शकतात? नाही, मुख्यतः जर आपण बघितलं विनोद की ज्या पद्धतीची प्रिपरेशन भारत सरकारने केली होती, एक तर ऑपरेशन टार्गेटेड केले आणि दुसरं प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे त्यांना मांडायचे होते. आपण जर बघितलं तर प्रेस कॉन्फरन्स पहिले परराष्ट्र सचिव यांनी सगळं बॅकग्राऊंडर तयार केलं. आतापर्यंत भारतामध्ये पाकिस्तान दहशतवाद्यांच्या वतीने ज्या पद्धतीने इथे हल्ले करण्यात आले त्याची एक चित्रफित दाखवण्यात आली आणि मुख्यतः 2 महिला विंग कमांडर्सच्या वतीनं या संपूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये जी भूमिका सरकारच्या वतीनं मांडायची होती ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑपरेशन सिंदूर हे जे नाव दिलेलं आहे ते देखील एक सिंबॉलिक पद्धतीने याचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं की पूर्ण प्रिपरेशन पाकिस्तानला कशा पद्धतीने उघडं पाडायचं याचं प्रिपरेशन भारत सरकारने खूप मजबूतीने केलेलं आहे. जी स्क्रिप्ट लिहिली होती ते फारच ज्या पद्धतीचा उल्लेख आता राहुल कुलकर्णी यांनी केला, म्हणजे जे महत्वाचे शब्द आहेत जे डिप्लोमॅटिकली वापरले जाऊ शकतात, UN मध्ये त्याचं मेजरमेंट केलं जाऊ शकतं, अशा प्रॉपर शब्दांचा प्रयोग भारत सरकारने या पत्रकार परिषद केलेला आहे. दुसरं महत्वाचं, काही वेळापूर्वी आपण राज ठाकरे यांची जी प्रतिक्रिया दाखवली त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला वाटला तो एक आपल्या प्रेक्षकांपर्यंत मला वाटतं पोहोचवायला पाहिजे. त्यांनी म्हटलंय की आपल्याला कुठलेही सध्या युद्ध नको आहे. अमेरिकेने देखील कुठल्याही देशासोबत युद्ध केलं नव्हतं ज्या पद्धतीने त्यांच्या देशांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे जे दहशतवादी आहेत त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे आणि मला वाटतं या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये भारत एकदम चोख त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि महत्वाची भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील मांडलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितपणे याचं विश्लेषण केले जाईल आणि आता या संदर्भात पाकिस्तान कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतं याकडे देखील सर्व देशांचं लक्ष लागलेलं आणि भारताचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे.
अगदी एक थिन लाईन असते की लष्करी कारवाई आणि युद्ध या दरम्यानची एक थिन लाईन आहे किंवा एक बारीक रेषा असते, सीमारेषा, ती भारतानं त्याचं उल्लंघन केलेलं नाही असं या पत्रकार परिषदेतून दिसतंय. राहुल, मुद्दा असा आहे की एक महत्वाचं वाक्य या दोन सैन्य अधिकाऱ्यांनी या पत्रकार परिषदेत उच्चारलं, ते म्हणजे कोणत्याही स्वरूपाच्या नागरी स्थळांवर हल्ले झालेले नाही आहेत किंवा सैन्य स्थळावर हल्ले झालेले नाही आहेत. ज्या पद्धतीनं भारतानं आज स्पष्ट केलं की 4 जागा अशा आहेत की पाकिस्तानच्या मेनलँडमध्ये आहेत, म्हणजे सर्जल कॅम्प, सियालकोट, मेमुन्ना जोया, मरकज तैयबा मुरिदके आणि मरकज सुबानल्ला बहावलपूर या 4 ठिकाणी म्हणजे पाकिस्तानच्या भूमीत जाऊन हे लष्करी कारवाई केलेली आहे. एक प्रकारे हे सीमारेषांचं उल्लंघन आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे रिपरकशन्स, पडसाद उमटू शकतात याची भारताला कल्पना आहे. तरी सुद्धा याची कल्पना दिली गेली किंवा याची माहिती दिली गेली, मात्र त्याखाली अधोरेखित असं केलं गेलं की कोणत्याही नागरी स्थळांवर किंवा सैन्य स्थळांवर हल्ले झालेले नाही आहेत. कशा पद्धतीनं हा नियम आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध जाहीर होणं आणि लष्करी कारवाई याच्यामधली ही व्याख्या नेमकी काय? कोणत्याही नागरी आस्थापनावरती हल्ला करणं किंवा कोणत्याही संरक्षण दलाशी निगडीत असलेल्या आस्थापनावरती हल्ला करणं, इट इज कॉल्ड इट सेल्फ अ वॉर. आणि ते संकेत असतात की भारतानं युद्धाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे कुठेही. आता असं झालेलं नाही, म्हणून तो प्रिसाईज हा जो शब्द आहे ना, तो फार महत्वाचा आहे. प्रिसाईसली आम्ही कुठे हल्ले केले तर दहशतवादी तळावरती केले. पण ह्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानला हा म्हणण्याचा का वाव नाही की भारतानं आमच्या विरोधामध्ये युद्ध छेडलंय, तर भारतानं TRF, लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद याची एक क्रोनॉलॉजी आजच्या प्रेस कॉन्फरन्स मधनं दिली. आता त्याचं मराठी ट्रान्सलेशन असं आहे की आपण ही आधीची क्लिप का चालवली की ज्या क्लिपमध्ये असं दिसतं आहे की दहशतवादी हल्ले झाले, तो संदर्भ आहे, त्याचा एक बॅकग्राऊंड तयार केलं गेलं आहे की भारतामध्ये लष्कर ए तैयबा किंवा जैश ए मोहम्मद यांनी ज्या कारवाया केल्या त्या काय होत्या हे आधी आपण सांगितलं. त्यानंतर जो संदर्भ आला तो TRFचा आला. TRFनी या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, नंतर 3 दिवसानंतर ते डिलीट केलं. TRF ही अशी संघटना आहे की ज्याबद्दल भारतानं 2022 मध्ये UN ला कळवलं होतं की TRFच्या माध्यमातून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करायला सुरुवात झालेली आहे. आणि हा गट जरी छोटा असला तरी हा लष्कर ए तैयबाच्या पाठिंब्यावरती आहे. पाकिस्तानचं काय म्हणणं आहे की आम्ही सुद्धा ह्या दहशतवाद्याला बळी पडलो आहोत, आमच्या सुद्धा पंतप्रधानांचं असॅसिनेशन ह्या दहशतवाद्यांनी केलंय. आणि विशेषतः IMF किंवा वर्ल्ड बँकेने जेव्हा जेव्हा कर्ज देण्यासंदर्भामध्ये, पाकिस्तानला अनुदान देण्यासंदर्भामध्ये काही अटी टाकल्या, त्याच्यामध्ये ही एक अट होती की तुमच्याकडच्या दहशतवादी कारवाया तुम्ही थांबवा. त्यानंतर पाकिस्तानने अशी भूमिका घेतली की लष्कर ए तैयबा किंवा जैश ए मोहम्मद या संघटनांना आम्ही नेस्तनाबूत केलेलं आहे. भारताने म्हटलंय की नाही, हे खोटे. TRFचा संदर्भ आजच्या प्रेस ब्रीफमध्ये जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबाशी जोडून भारतानं आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगितलं की पाकिस्तान ज्या पुराव्याची मागणी करतोय ते पुरावे आमच्याकडे आहेत. ते पुरावे आहेत TRFचे. आज आंतरराष्ट्रीय जनमत भारताच्या बाजूनं का आहे, तर भारताने एकतर कालची NIAची ब्रीफिंग आणि त्यानंतर आज सकाळी ज्या पद्धतीनं आपण पुरावे सादर केले त्याच्यात 3-4 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, पुण्यामध्ये सुद्धा ज्या पर्यटकांचे मृत्यू झाले त्यांच्या नातलगांची टेस्टिमनी, त्यांचे जबाब हे महत्वाचे आहेत. आजच्या प्रेस ब्रीफिंग मध्ये भारताने म्हटलंय की ते जबाब आमच्याकडे आहेत. दुसरं, आम्ही जे इंटरसेप्ट केलेलं आहे ते आमच्याकडे आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा की असे इनपुट्स आमच्याकडे होते की ज्या इनपुट्स मधनं TRF, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद हे कनेक्शन एस्टॅब्लिश केले. या प्रेस ब्रीफिंग मध्ये भारतानं सांगितलं की पाकिस्तान जे म्हणतो आहे खोटं आहे की आमच्याकडे आता ह्या संस्था, ह्या संघटना अस्तित्वात नाहीयेत. भारताचं असं म्हणणं आहे की ह्या संघटना ह्या राहुल प्रवासादरम्यान असल्यामुळे कदाचित संपर्क तुटतोय, मात्र पुन्हा एकदा आपण राहुलकडे जाऊयात. रौनक, मुद्दा आता जो राहुलने मांडलेला आहे की खूप वेगळ्या पद्धतीनं भारतानं आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणी करायला सुरुवात केली आणि प्रामुख्यानं पाकिस्तान हा जागतिक बँकेकडून, वर्ल्ड बँकेकडून किंवा IMF, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळालेला पैसा हा दहशतवादी कारवायांसाठी कसा वापरतोय याची सिद्धता, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता भारतावर आहे आणि त्या दृष्टीनं योग्य ती मांडणी केली जाते आणि त्याचाच हा प्रकार आहे. FATFच्या ग्रे लिस्टमधून पाकिस्तान आत्ताच बाहेर आलेला, म्हणजे 2022ला आता तो पुन्हा त्याला ग्रे लिस्टमध्ये टाकावं यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून IMF किंवा जागतिक बँकेकडून त्यांना आर्थिक सहाय्य मिळू नये. मुद्दा दुसरा आणखीन एक महत्वाचा आहे, तो म्हणजे ख्वाजा आसिफ, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री इसाक दार यांच्या 2 स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे असं प्रथम दर्शनी तरी दिसतंय. एकीकडे दार असं म्हणतायत की संयुक्त राष्ट्राच्या सनदेचं उल्लंघन झालंय, आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालंय, त्यामुळे पाकिस्तान आपल्या प्रत्युत्तराचा अधिकार आपल्याकडे सुरक्षित ठेवतो. तर दुसरीकडे
ख्वाजा आसिफ असं म्हणतात आणि चमत्कारिक आहे त्यांचं हे वक्तव्य की भारतानं जर कोणतंही पाऊल उचललं नाही तर आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. या दोन स्टेटमेंटकडे असं बघता येईल की पाकिस्तानचा गोंधळ उडाला. राहुल, तुला या मुद्द्यावर बोलायचं, मात्र रौनक निश्चितपणे विनोद, मुख्यतः जर आपण बघितलं तर पाकिस्तानचा गोंधळ उडालेला आहे. निश्चितपणे दिसत आहे त्यांच्या वेगवेगळे स्टेटमेंट, त्यांच्या नेत्यांचे एक स्टेटमेंट नाहीये, वेगवेगळ्या पद्धतीचे जे स्टेटमेंट येतात त्याच्यावरच हे लक्षात येत आहे की पाकिस्तानची सध्या स्थिती, त्याच्या राजकारण्यांची सध्याची स्थिती त्यांना समजत नाहीये की नेमकं करायचं काय. पण मुख्यतः ही जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याचे जर अजून काही कंगोरे आपण बघितलं तर मुख्यतः या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं देखील सांगण्यात आलं होतं की अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर हे जे सगळे दहशतवादी केंद्र होते याचा डोजियर देखील वेगवेगळ्या वेळेस भारत सरकारने त्यांच्या वतीनं सबमिट करण्यात आलेलं होतं. त्यामुळे आता अचानकच अशा स्वरूपाच्या स्थळावर जाऊन अटॅक केलेलं असं नाहीये. याच्या आधी देखील अनेक जे डोजियर सरकारच्या वतीने UN मध्ये सबमिट केले जातात किंवा अमेरिकेसारख्या राष्ट्राला याच्या संदर्भातली जी माहिती उपलब्ध केली जाते ती सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती. त्यामुळे वेल प्लॅन्ड अशा स्वरूपाची भारताची कारवाई आणि मुख्यतः अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर आजच्या या पत्रकार परिषदेचं विश्लेषण जे आहे ते निश्चितपणे केले जाईल. पण आत्ताची जी परिस्थिती पाहायला मिळते त्यामध्ये भारताने जी कारवाई केलेली आहे ती निश्चितपणे योग्य अशी कारवाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताच्या बाजूनीच अनेक देश उभं राहतील अशा पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळते. राहुल, हाच मुद्दा आहे की भारताच्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांची जी वक्तव्य आहेत त्याच्यामधली जी तफावत आहे, कॉन्ट्रडिक्शन आहे, त्याचा फायदा भारताला कशा पद्धतीने होऊ शकतो. म्हणजे आता मी उल्लेख केला होता की इसाक दार यांचं वक्तव्य की भारताच्या या लष्करी कारवाईच्या विरोधात पाकिस्ताननं आपल्याकडे प्रतिक्रियेचे किंवा प्रत्युत्तराचे अधिकार राखून ठेवलेले आहेत. आणि दुसरीकडे ख्वाजा आसिफ संरक्षण मंत्री असं म्हणतात की आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही जर भारतानं काही यापुढे कारवाई केली नाही किंवा पाऊल उचललं नाही तर. या दोन मुद्द्यांमधल्या कॉन्ट्रडिक्शनचा भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू मांडण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो? याचा सरळ अर्थ असा आहे विनोद की बॅक चॅनलवरती चर्चा सुरू आहे. कारण पाकिस्तानवरती हा दबाव आणला जाईल की भारताच्या भूमीमध्ये जाऊन तुमच्या दहशतवाद्यांनी जी कृती केली आहे त्याला भारताने दिलेलं हे प्रत्युत्तर आहे. आज भारताच्या वतीनं आपले अमेरिकेतले जे राजदूत आहेत त्यांनी एक प्रेस रिलीज जारी केली आणि त्या प्रेस रिलीज मध्ये शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या परराष्ट्रीय मंत्र्यांनी त्यांच्या परराष्ट्र सचिवांना जे ब्रीफिंग केलंय त्या ब्रीफिंग नंतर हा मुद्दा एस्केलेटरी होऊ नये अशी आमची भावना आहे असं भारताने म्हटलंय. आणि ह्या प्रेस ब्रीफमध्ये पण तो शब्द म्हणून महत्वाचा आहे. आणि अशा वेळेला चीन असेल, अमेरिका असेल, आज इराण असेल किंवा चीन पाकिस्तानचं हित पाहणारे काही राष्ट्र असतील यांच्या माध्यमातून बॅक चॅनलला चर्चा जरूर सुरू असेल. कारण जर पाकिस्ताननं भारताच्या ह्या प्रतिहल्ल्याला थोडं जरी प्रत्युत्तर दिलं तर हा संघर्ष हा कुठल्याही पातळीवरती जाऊ शकतो याची जगाला पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून मी म्हणालो की 2 दिवसापूर्वी अमेरिकेचं बदललेलं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. अमेरिकेने काय म्हटलं की भारताच्या हिताचं रक्षण करण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. आता भारताच्या वतीनं तो नॉन एस्केलेटरी हा जो शब्द वापरला गेलाय तो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्वाचा आहे जिथे पाकिस्तानमध्ये आपल्याला मतमतांतर दिसत आहेत. एक काय की आमच्या भूमीवरती तुम्ही दहशतवाद्यांचा हल्ला केला त्याचा बिमोड करण्यासाठी आम्ही त्याला प्रत्युत्तर दाखल दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केलेली आहेत. आता जर तुम्ही याच्या पुढे जाल तर मग ते एस्केलेटरी असेल. आणि पाकिस्तानमध्ये ज्यांना राजकीय शहाणपण आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. कारण पाकिस्तानमध्ये आर्मी हीच फ्रंट रनर आहे. ती राजकीय नेत्यांना बोलायला सांगते आणि त्याप्रमाणे राजकीय नेते बोलतात. पण जर पाकिस्तानच्या आर्मीची खरोखर इच्छा नसेल की हे एस्केलेटरी होऊ नये, हे वाढू नये, तर मग अशा पद्धतीची मतं आणली जातील. पाकिस्तानच्या जनतेला काही प्रमाणामध्ये शांत करण्यासाठी कुणी प्रोव्होकेटिव्ह बोलेल, परंतु राजनैतिक पातळीवरती चर्चा सुरू आहे असं दिसतं आहे. त्या चर्चेमध्ये कदाचित अमेरिका सहभागी असेल, रशिया सहभागी असेल, इराण सहभागी असेल की हा जो तणाव आहे तो वाढू नये आणि इथून पुढे पाकिस्तानने थोडं जरी प्रत्युत्तर दिलं तर हा संघर्ष जगामध्ये पुन्हा अशा पातळीवरती येऊन जाऊ शकतो की जिथून अगदी अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे की या सगळ्यामध्ये आता हा तणाव आणखीन वाढू नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून आता एक प्रकारे शिष्टाई केली जाण्याची शक्यता आहे आणि कदाचित पाकिस्तानच्या नेत्यांची वक्तव्य हे त्याचेच संकेत म्हणावे लागतील. धन्यवाद दोघांचेही आपण केलेल्या या विश्लेषणाबद्दल. आपण पाहतोय की काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि सैन्य अधिकाऱ्यांनी ही पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत
निवृत्त लेफ्टनंट कमांडर, नौदलाचे लेफ्टनंट कमांडर विनायक आगाशे आहेत. आगाशे सर, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. पहिले तर भारतीय सैन्यानं ज्या पद्धतीनं लष्करी कारवाईद्वारे उत्तर दिलेलं आहे त्या कारवाईबद्दल तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने ही कारवाई झालेली आहे आपण पाहिलेलं आहे. या कारवाईचे काय परिणाम पुढच्या काळात होऊ शकतात याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. सर्वप्रथम या कारवाईबद्दल तुमचं मत. ऑपरेशन सिंधूर ने भारताने जगाला दाखवून दिलं आहे की भारत एक अतिशय जबाबदार आणि नैतिक राष्ट्र आहे आणि ज्याला युद्ध नको आहे पण जरूर पडली तर भारत एक योग्य उत्तर द्यायला सक्षम आहे, हे या ऑपरेशन सिंधूरनी जगाला दाखवलेलं आहे. आता ऑपरेशन सिंधूरमध्ये घेतलेली ॲक्शन अतिशय समतोल आहे, कारण यात अशा अनेक आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत, असे अनेक देश आहेत की ज्यांना भारताने एका लांब आणि मोठ्या लांबवरच्या युद्धात त्यांना गुंतवून ठेवायचं आहे भारताला, की ज्यामुळे भारताची प्रगती खुंटेल. पण अशा ह्याच्यामध्ये न येता भारताने ज्या प्रकारे योग्य उत्तर दिलेले आहे ते अतिशय योग्य आहे. आणि ज्या प्रकारे सरकारने पहलगामच्या टेररिस्टना उत्तर दिलं आहे ते मला अतिशय योग्य वाटतं. याच्या पुढे पाकिस्तानला काहीतरी ॲक्शन घेणं आवश्यक आहे. त्यांच्या लोकांसाठी त्यांना हे दाखवणं आवश्यक आहे की आम्हीसुद्धा काहीतरी करतो आहे, आणि म्हणून दे मे ट्राय सम मिस ॲडव्हेंचर. आणि ते जर त्यांनी केलं तर आपल्याला पूर्ण हक्क आहे की आपण त्यांच्या मिलिटरी इन्स्टॉलेशनवर सुद्धा आपण अटॅक करू शकतो. पण ही पुढची गोष्ट आहे, आपण तोपर्यंत वाट पाहायला हरकत नाही. अगदी सर, आपल्यासोबत सूर्यकांत चाफेकर सर सुद्धा आहेत, एअर व्हाईस मार्शल आहेत, आणि त्यांनी सुद्धा या संदर्भात यापूर्वी सुद्धा एनडीटीव्हीवर मुद्दे मांडलेले आहेत. चाफेकर सर, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता काही वेळापूर्वी जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेत भारताच्या वतीनं जे मुद्दे मांडण्यात आले आहेत, आंतरराष्ट्रीय समुदायाचं मत आपल्या बाजूने वळवण्यासाठीची ती पत्रकार परिषद होती. अशा स्पष्ट स्वरूपाची भूमिका भारतानं त्यातनं मांडली होती. तुम्हाला असं वाटतंय का भारतानं जे मुद्दे मांडलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय समुदायाला कन्व्हिन्स करण्यासाठी अतिशय योग्य आहेत आणि त्यात काहीही कमतरता नाही आहे? यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानचा बद्दल जे जगाचं मत आहे ते आता विशेष नाही, कारण त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या कारवाया. त्यामुळे भारत जी काही मुसद्दगिरी करेल आणि जे काही आपले विचार जगापुढे ठेवेल त्यांनी ते अतिशय काळजीपूर्वक ही गोष्ट केलेली आहे. आत्तापर्यंत जे झालं त्यात आपण बराच संयम दाखवलाय. संयमाबरोबरच पण आपण हे सतत त्यांना सांगत आलो आहे की असंच सुरू राहिलं तर आम्हाला आपल्या जनतेच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल. आणि आतंकवाद्यांना पाकिस्तान आर्मी ही मदत करत असल्यामुळे आणि हे जगाला आता स्पष्ट झाल्यामुळे आपलं काम अजून सोपं झालं असं मला वाटतं. आणि भारत सततच डिप्लोमॅटिक चॅनल्सवर इन्क्लुडिंग डिप्लोमॅटिक ॲक्शन्स घेऊन जगाला हे सतत सांगत होतं आणि सिद्ध करत होतं की आम्ही शांतताप्रिय आहोत, परंतु आमच्यावर कोणी हमला बोलला किंवा आमचे सिक्युरिटी डिस्टर्ब झाली तर आम्ही त्याला ॲक्शन घेऊ. तर ऑफेन्सिव्ह डिफेन्स असं याला नाव देता येईल. आपल्या संरक्षणासाठी आपण ही ॲक्शन दुसऱ्या देशावर घेतो आहे. त्यामुळे हा ऑफेन्स हा काही कोणाचा जमीन कब्जा करण्यासाठी नाही किंवा कोणाला त्रास देण्यासाठी नाही, हे पूर्ण जगाला माहिती आहे. आणि यावेळी आपण व्यवस्थित सगळ्या चॅनल्सवर ही गोष्ट सगळ्यांना पटवून दिली आहे. MHAनी इंटरनली जनतेला सांगितलंय, त्यानंतर फॉरेन मिनिस्ट्रीनी पूर्ण जगाला याची कल्पना दिली आहे. त्यामुळे आपण जे आतापर्यंत केलं आहे आणि आजचा जो हमला झाला त्यावरूनही अगदी स्पष्ट झालंय की आपण ज्या आतंकवाद्यांनी हे घडवून आणलं त्यांना आपण शिक्षा देण्यास ही कार्यवाही करत आहोत. आणि पाकिस्तानी नॉर्मल रुटीन सिटिझन्ससाठीच्या अगेन्स्ट आपलं काही होणार नाही, परंतु
जर हे लोक मस्जिदींमध्ये किंवा त्यांच्या प्रायव्हेट घरांमध्ये लपून बसले, जसं हमासच्या तिथेही होत होतं, तसं जर झालं तर भारताला दुसरं काहीही पर्याय उरणार नाही, हेही यावरून सिद्ध झालेलं आहे. अगदी आगाशे सर, तुम्हाला एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही काही वेळापूर्वी उत्तरात मध्ये एक असा उल्लेख केला होता की एका लॉंग टर्म वॉरमध्ये किंवा एका दीर्घकालीन युद्धामध्ये भारताला गुंतवून ठेवण्याची पाकिस्तानची रणनीती दिसते. काही वेळापूर्वी परराष्ट्र मंत्री इसाक दार, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसाक दार यांनी एक वक्तव्य केलं होतं की पाकिस्तान आपला प्रत्युत्तराचा अधिकार राखून ठेवतोय कारण भारतानं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आणि संयुक्त राष्ट्राच्या सनदेचं उल्लंघन केलेलं आहे. तुम्हाला खरंच असं वाटतं का की हे वक्तव्य पाहून की पाकिस्तान आता प्रत्युत्तराचा अधिकार राखून ठेवला म्हणजे खरंच पाकिस्तान याला प्रत्युत्तर देईल का, तशा स्थितीत पाकिस्तान आहे का? आणि दुसरा मुद्दा असा की जर तशा स्थितीत पाकिस्तान असेल तर प्रत्युत्तराचं स्वरूप कसं असू शकतं? सर्वप्रथम आपल्यावर जर कोणी हल्ला केला, आक्रमण केलं, तर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाउंड्री क्रॉस करून, इट इज कॉल्ड ॲक्शन इन हॉट परसूट, हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये त्याला परवानगी आहे. ओके. आपल्यावर आक्रमण केल्यानंतर त्याचा पाठलाग करून त्याला मारणं, की त्याच्या हद्दीत जाऊन मारणं, हे आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये न्यायालयामध्ये त्याला ॲक्शन फॉर हॉट परसूट असं म्हणतात आणि ते अलाउड आहे. तेव्हा कोणालाही असं वाटायचं कारण नाही की आपण काही चूक केलेली आहे. सर, दुसरा एक मुद्दा असा आहे की आता तुम्ही म्हटलात की ॲक्शन फॉर हॉट परस्यूट यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्याला मान्यता आहे. भारतानं आत्ता जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी उल्लेख केलेला आहे की कोणत्याही सैन्य किंवा नागरी स्थळांवर हल्ले करण्यात आलेले नाही आहेत, कोणताही नागरिक जखमी झाल्याची घटना घडलेली नाही आहे. या वक्तव्याकडे कसं पाहावं आणि या वक्तव्याचे नेमके काय अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एकूणच या नियमावलीत निघतात? आगाशे सर. हे अतिशय समतोलपणे आपण ॲक्शन घेतलेली आहे की आमचा युद्ध करायचा बिलकुल इरादा नाही, आम्हाला हे युद्ध वाढवायचं नाही. वी डू नॉट वॉन्ट टू एस्केलेट दिस वॉर. आणि तुम्ही तुमच्या देशामध्ये जे टेररिस्ट राहतात, अतिरेकी राहतात आणि जे भारत देशातल्या लोकांवर सतत त्रास देत आहेत, त्यांच्यावर तुम्ही ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्ही ते घ्यायला सक्षम नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे, हे तिथून सिद्ध होतं. त्याचप्रमाणे तुमचं सरकार किंवा पाकिस्तानमधलं सरकार कसं काय निष्क्रिय आहे, निकामी आहे, हे सुद्धा सगळ्या लोकांना समजतं. बरोबर आहे. तर अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की या पद्धतीनं पाकिस्तानने जर कारवाई केली नाही त्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या दहशतवादी स्थळांवर, म्हणून आम्ही कारवाई केली असा भारताचा यामध्ये मुद्दा असू शकतो. सतीश ढगे सर सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत जोडले गेले. सतीश ढगे सर, आता काही वेळापूर्वी आपण जो मुद्दा मांडत होतो किंवा मुद्दा समजावून घेत होतो तो म्हणजे आत्ताची पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेत भारतानं मांडलेले मुद्दे. या पत्रकार परिषदेत भारतानं पाकिस्तान मेनलँड म्हणजे पाकिस्तानी हद्दीतल्या 4 स्थळांवर हल्ले केल्याचं कबूल केलेलं आहे. याचे काही परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू शकतात का आणि भारताच्या भूमिकेची अडचण होऊ शकते का? नक्कीच ही जी पत्रकार परिषद होती, मी म्हणतो की एवढी प्रोफेशनली सिस्टमॅटिकली अशा प्रकारचं प्रेझेंटेशन फारच क्वचित आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एकूणच आपण ही जर पत्रकार परिषद पाहिली तर ज्या प्रकारे आपण बॅकग्राऊंड संपूर्ण जगासमोर मांडली की का आम्हाला अशा प्रकारचा हल्ला करावा लागला, कशा प्रकारे भारत जो आहे तो दहशतवादाचा आतापर्यंत विक्टीम राहिलेला आहे, पहलगाम हल्ला हा का त्या ठिकाणी वेगळा होता, कशा प्रकारे आम्ही पाकिस्तानला जे ऍक्शन करण्यासाठी सांगितलं आणि तरी सुद्धा पाकिस्तानला ऍक्शन केली नाही, म्हणून अशा प्रकारचं शॉर्ट स्विफ्ट मिलिटरी टार्गेट्स आम्हाला का त्या ठिकाणी हिट करावे लागले, याविषयीची माहिती आपण दिली आणि त्याची पार्श्वभूमी सुद्धा आम्ही सांगितली. म्हणजे जगासमोर हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिफोर अँड आफ्टर आर्म फोर्सेसची काम करण्याची ही पद्धतीच असते की अगोदर जी आहे या ठिकाणी हे टार्गेट्स कसे होते, त्या ठिकाणची परिस्थिती काय होती आणि आम्ही हिट केल्यानंतर आता बघा ते कसे उद्ध्वस्त झाले. म्हणजे 2019चा जो आपण बालाकोट एअर स्ट्राईक केला होता त्यावेळी जे आहे पाकिस्तानमध्ये वाटलं की हो असा हल्ला झाला होता आणि काही जे झाडं पडले, काही पक्षी मेले, याच्यापेक्षा आमचं काही नुकसान झालं नाही. आमच्यातले जे काही डाउटिंग टॉम्स आहेत, काही विरोधी पक्षामधले काही लोक जे आहेत त्यांनी याच्याविषयी प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण केले होते. आता मात्र
त्या अनुभवावरून शिकून आपण जो बिफोर अँड आफ्टर मॅपच आपण त्या ठिकाणी दाखवतोय, त्याच्यानंतर कमीत कमी आता कोणाच्या मनामध्ये ती शंका राहणार नाही. जगामध्ये सुद्धा जे अशा प्रकारचे प्रूफ आपण त्या ठिकाणी दिलेले आणि हे सगळं केल्यानंतर आपण पार्श्वभूमी समजून सांगितल्यानंतर आणि 3 महत्वाचे शब्द आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये लक्षात घ्यावे लागतील. एक, आपण त्या ठिकाणी म्हटलं की इट इज नॉन एस्केलेटरी इन नेचर. आम्ही जे काही अंधाधुंद गोळीबार केला नाही, बॉम्ब ब्लास्ट आम्ही केले नाही, नेमके तेच टार्गेट आम्ही हेरले ज्याच्याशी संबंधित आम्हाला इंटेलिजन्स इनपुट होते, तीही पार्श्वभूमी आम्ही सांगितली आणि त्यावरच आम्ही हल्ले केले. कोलॅटरल डॅमेज कुठलाही झाला नाही हे आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलं, म्हणून नॉन एस्केलेटरी. पण पाकिस्तानने रिटॅलिएट केलं तर आम्ही जे आहे जबरदस्त जवाब देऊ हे सुद्धा आम्ही सांगितलं. दुसरा महत्वाचा शब्द त्या ठिकाणी जो होता प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक्स, म्हणजे आता सुद्धा आमच्याकडे इंटेलिजन्स इनपुट्स आहेत, त्याच्या माध्यमातून हे जे टेररिस्ट लॉन्च पॅड आहेत त्याच्या माध्यमातून भारताच्या सुरक्षेला खतरा होईल अशा प्रकारचे हल्ले करू शकतात. म्हणून आम्हाला ते हल्ले टाळण्यासाठी यांना उद्ध्वस्त करणं आवश्यक आहे, म्हणून आपण शब्द त्या ठिकाणी वापरला प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक्स. तिसरा शब्द डेटरन्स, की तुमची सगळी ही तयारी असताना सुद्धा आम्ही तुमच्या घरामध्ये घुसून बरोबर अशा प्रकारचे प्रिसिजन स्ट्राईक्स त्या ठिकाणी जर करू शकलो असलो तर त्यामध्ये आमचे प्रोफेशनल आर्मी आर्म फोर्सेस याची केपेबिलिटी, याची क्षमता दिसते. आता तरी पाकिस्तान तुम्ही सुधरा, आता तरी जे आहे दहशतवादाला सपोर्ट करू नका, नाही तर तुम्ही जे एवढं तयार असतानाही जर आम्ही घरात घुसून करू शकतो तर तुमची बर्बादी सुद्धा आम्ही करू शकतो, असा एक प्रकारचा गर्भित इशारा आपण या ऍक्शनच्या माध्यमातून दिला. म्हणून जो शब्द आहे तो डेटरंट. म्हणून या पत्रकार परिषदेमधले हे 3 शब्द मला खूप महत्वाचे वाटतात: नॉन एस्केलेटरी इन नेचर, डेटरंट इन नेचर आणि प्रीएम्प्टिव्ह स्ट्राईक्स. आणि बाकीच्याही जे आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे याचे पैलू आहेत. म्हणजे महिला लष्करी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येणं, ते प्रेझेंटेशन देणं, त्यामधली एक महिला अधिकारी ही मुस्लिम लष्करी महिला अधिकारी त्या ठिकाणी सिनियर पोझिशनवर त्या ठिकाणी आहे. विक्रम मेसरी जे आपले फॉरेन सेक्रेटरी आहेत, अतिशय उत्कृष्टरित्या पार्श्वभूमी त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं. एकूणच या पत्रकार परिषदेला पाहिलं तर मी म्हणेल की याच्यासारखी उत्कृष्ट प्रोफेशनल प्रेझेंटेशन दुसरं कुठलंही नसावं. आणि याच्या अनुषंगानं संपूर्ण जगामध्ये आपण पार्श्वभूमी आणि केलेल्या ऍक्शन विषयी ट्रान्सपरंटली आपली भूमिका मांडलेली आहे. म्हणून जगाकडून जे आहे काही फार म्हणजे त्याचे जे आहेत विपरीत परिणाम भारतावर येण्याची शक्य नाही. ऑन द कॉन्ट्ररी मी म्हणेल की ज्या प्रकारची ट्रान्सपरन्सी आणि ज्या प्रकारचं जे आहे क्लॅरिटी आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये ठेवलेलं आहे त्यावरून भारत किती कणखर भूमिका घेतोय आणि किती क्लिअर आहे आपल्या व्हिजन मध्ये हे संपूर्ण जगासमोर गेलेलं आहे. अगदी चाफे